आजकाल 30-35तल्या अनेक बायकांना आई होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. IUI, IVF, हार्मोन ट्रीटमेंट. पण नेमकं बदललंय तरी का? कारण सगळ्याच गोष्टी काय फक्त वयावर ढकलून चालणार नाही. आजची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली आहे. रोजचा स्ट्रेस, झोपेची कमतरता, प्रोसेस फूड, त्याचा वापर आणि व्यायामाचा अभाव यात भर म्हणजे आपल्या शरीरात असणारं मायक्रोप्लास्टिक, प्लास्टिक बॉटल्स, फूड पॅकेजिंग या सगळ्या गोष्टीतून आपल्या शरीरात जाणारं हे मायक्रोप्लास्टिक हळूहळू आता आईच्या दुधात सुद्धा सापडू लागले. आणि कॉस्मेटिक्स मध्ये असलेले केमिकल्स की जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. शिवाय सिंथेटिक फॅब्रिक्स आणि अशा अनेक गोष्टींचा आपल्या शरीरावर आणि आपल्या हॉर्मोन सिस्टीमवर बराच परिणाम होऊ लागलाय. याशिवाय बाहेरून दिला जाणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाणही ट्रीटमेंटमध्ये वाढलंय. तुमच्या शरीरात बाहेरून हॉर्मोन्स आले की तुमच्या ब्रेनला सिग्नल काय जातो की तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स आहेत, म्हणजे तुमचं ब्रेन बॉडीला हा सिग्नल देते की अजून हॉर्मोन्स तयार करण्याची गरज नाही आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम म्हणून तुमची बॉडी तो हॉर्मोन बनवण्याचं प्रमाण कमी करते. यानं गोष्टी अजून बिघडतात. हॉर्मोन्सचं संतुलन बिघडलं की ओव्ह्युलेशन होणं बंद होतं, पिरियड्स बिघडतात आणि यामुळे आई होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सगळ्यांमुळे PMOS, एंडोमेट्रियोसिस, थायरॉइड या सगळ्या आजारांबरोबरच पुरुषांचं पण वाढतं वय, त्यांचे घसरणारी स्पर्म्सची क्वालिटी आणि क्वांटिटी या सगळ्यामुळे बाळ राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच अनेक कपल्सला वर्षानुवर्ष बाळ होण्यासाठी संघर्ष करावे लागते. प्रत्येक कपलची समस्या वेगळी असते, त्याप्रमाणे त्याची कारणंही वेगळीच असतात. त्यामुळे उपचार घेताना योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार घेताना त्याबरोबर ह्या मागच्या कारणांचाही विचार करा आणि ती टाळण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे तुमच्या लाईफस्टाईल मध्ये, तुमच्या रुटीन मध्ये चेंजेस करा. तुम्हालाही बाळ होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय का आणि तुम्हाला नॅचरली तुमचं बाळ हवं आहे का, तर अशा ट्रीटमेंटसाठी केअर फॉर कपल्सला नक्कीच फॉलो करा.